हाय हॅलो नमस्कार. मी प्रतिमा परियाण मॉममध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. हा माझा दिस इज दी मोस्ट इम्पॉर्टंट व्हिडिओ आणि रिक्वेस्टेडसुद्धा व्हिडिओ आहे. त्याच्यामुळे मग मी आज माझं मॉर्निंग स्किन केअर रुटीन जे आहे ते तुमच्याशी शेअर करते आहे. खूप दिवस झालं मी तुमच्याशी मॉर्निंग रुटीन शेअर केलेलं नाही आहे. त्याच्यामुळे म्हटलं की चला एकदम साधं आणि सोपं माझं असं स्किन केअर रुटीन आहे. मी खूप प्रोडक्ट ट्राय केले, पण जे माझ्या स्किनला सूट होतात तेच प्रोडक्ट मी वापरते आहे. आणि खूप दिवसापासून मी खूप प्रोडक्ट ट्राय केल्यानंतर मला समजले की माझ्या चेहऱ्याला काय सूट होतं आहे, काय सूट होत नाही, हे आपल्याला लवकरात लवकर समजत नाही. जेव्हा आपण आपल्या चेहऱ्यावरती ट्राय करतो त्यावेळेसच आपल्याला समजतं. तर बऱ्याच जणांना असं वाटतं की ही किती स्किन केअर करते, तरीही हिचा कलर काळाच आहे. पण कलर कोणताही असू द्या, आपण आपल्या कलरशी म्हणजे स्किन फ्रेंडली असेल किंवा आपण आपल्या चेहऱ्याबरोबर आपण कम्फर्टेबल असेल ना, तर इतरांशी काहीही घेणं देणं नाही असं मला वाटतं. आणि अ, जेव्हा आपण आपल्या स्किनबरोबर फ्रेंडली राहतो ना, त्यावेळेसच आपला चेहरासुद्धा बिना मेकअपचा सुद्धा छान दिसतो असं मला वाटतं. आणि मी जास्तीत जास्त मेकअप न करण्याचाच प्रयत्न करते. मला जास्ती मेकअप आवडत नाही. फक्त काहीतरी कार्यक्रम असला तरच तेवढ्यापुरता मेकअप करते. नाहीतर एरवी अजिबात मेकअप नसतो माझा. फक्त सनस्क्रीन, मॉइश्चरायझर हे एवढंच असतं आणि लिप बाम वगैरे असं वापरते. तर आता मी जे माझं मॉइश्चरायझर आहे ते मी घेतलेलं आहे. सर्वात अगोदर फेसवॉश करून घेतला. त्यानंतर मग एक सॉफ्ट जे नेपकिन असतं ना आपलं, त्याने मी चेहरा पुसून घेतला आहे आणि त्याच्यानंतर हे मॉइश्चरायझर लावते निव्हियाचं. निव्हियाचं मॉइश्चरायझर खरंच खूप छान आहे आणि खूप खूप म्हणजे खूप छान माझ्या चेहऱ्याला सूट झालेला आहे. चेहरा एकदम छान दिसतो, ग्लोई होतो आणि कोणताही मेकअप करत असाल ना, तर तो पटकन बसला जातो. यासाठी मी हे निव्हियाचं मॉइश्चरायझर वापरते. याच्याने चेहरा एकदम असा गुळगुळीत होतो आणि चेहऱ्यावरचं जे तेज निघून गेलेलं असतं ना, ते तेज कायम टिकून धरण्याचं काम हे मॉइश्चरायझर करतं. त्याच्यामुळे मी हे निव्हियाचं मॉइश्चरायझर वापरते. मला फार आवडतं हे. आणि हे सगळ्या स्किनवाल्यांसाठी म्हणजे सगळ्या स्किन टाईपवाल्यांसाठी हे सुटेबल आहे. तुम्ही कोणीही हे मॉइश्चरायझर वापरू शकता. ज्यांची ऑइली स्किन आहे त्यांनीही वापरू शकता. ज्यांची ड्राय स्किन आहे त्यांना तर खूपच फायदेशीर आहे. नक्की वापरून बघा आणि वापरल्यानंतर मला नक्की कमेंटमध्ये सांगायला विसरू नका की तुम्हाला ही कशी वाटते. तर तुम्ही पाहू शकता माझ्या स्किनवर एकही पिंपल नाही आहे. भलेही माझ्या स्किनचा टोन कोणताही असू द्या, पण स्किन माझी खूप छान आहे आणि त्याच्याबरोबर मी खूप खूप म्हणजे हॅपी आहे. तर आता त्याच्यानंतर मी वापरते हे मामाअर्थचं व्हायटॅमिन सीचं सनस्क्रीन. तर सनस्क्रीन मला लावायला फार आवडतं. सनस्क्रीन मला 2 प्रकारचे खूप आवडतात. एक तर मिनिमालिस्टचा आणि जे डर्माकोचं आहे ना, ते सनस्क्रीन फार मला सूट झालेलं आहे. पण आता सध्या मी हे मामाअर्थचं यूज करून बघते, कारण माझ्या चेहऱ्यावरती ह्याचा काय परिणाम होतो हे बघायचं आहे मला त्यासाठी. पण अजून तरी काही इफेक्ट जाणवलेला नाही आहे. खूप छान आहे हे पण सनस्क्रीन. SPF 15 आहे आणि तुम्ही बाहेर जाताना, घरात असताना कधीही वापरू शकता. खूप छान आहे हे आणि त्याच्यामुळे माझं हे डेलीचं जे सनस्क्रीन आहे ना सध्या तरी, तर हे वापरते आहे मी. ह्याच्यामुळे आपली स्किन अजिबात डल होत नाही. उन्हामध्ये गेलं तरी काळपट पडत नाही आणि स्किन आपली चांगली राहते, तुकतुकीत राहते. यासाठी सनस्क्रीन आणि मॉइश्चरायझरचा वापर करायला अजिबात विसरायचं नाही. आता ह्याचं तुम्ही पाहू शकता ॲप्लिकेशन कुठेही व्हाईट कास्ट सोडत नाही. खूप छान आहे आणि हे डेली ग्लो देतं. त्याच्यामुळे मला खूप आवडतं आणि एकदम नॅचरल आहे. कुठेही ह्याचा साईड इफेक्ट होत नाही. तर तुम्हाला वापरायला काही हरकत नाही आणि मी सांगते म्हणून नाही, तर तुम्ही स्वतः हे ट्राय करून बघा आणि नंतर मला सांगा की खरंच खूप छान आहे. मामाअर्थचे कोणतेही प्रोडक्ट घेतले ना तर खूपच चांगले आहेत. तर मी मामाअर्थचा जो लिप बाम आहे ना तो पण मी वापरते. तो पण तुम्हाला पुढे दाखवेलच आणि मामाअर्थचे सगळेच प्रोडक्ट खूप छान आहेत. तर वापरायला काही हरकत नाही असं मला वाटतं. तर आता हेअर आज मी मोकळे सोडले होते, कारण मी परवाच्या दिवशीच मेहंदी लावली होती. त्यामुळे हेअर खूप छान झाले होते, खूप मस्त वाटत होते. म्हणून मग मी मोकळे सोडते सध्या तरी. मला फार आवडतात. तर तुम्ही पाहू शकता चेहऱ्यावरचा ग्लो सनस्क्रीन लावल्यानंतर. आता त्याच्यानंतर मी लावते ही मामाअर्थचा लिप बाम. टिंटेड आहे आणि खरंच खूप छान आहे आणि हा फुटला आहे माझ्याकडून आणि तरी पण मी हा वापरते, कारण खूप छान आहे. टिंटेड असल्यामुळे ओठांवरती खूप छान बसतो आणि ओठ आपले छान नरिश आणि सॉफ्ट राहतात. यासाठी हा लिप बाम वापरते आणि माझा रेग्युलरचा लिप बाम आहे हा सुद्धा आहे आणि एक क्रेनबेरीचा आहे, तो पण खूप छान आहे. झुडिओमधून घेतलेला आहे मी.
तर तो पण मी तुम्हाला बऱ्याच व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे. आणि जे कोण नवीन सबस्क्रायबर असतील त्यांच्यासाठीच हा खास स्पेशल व्हिडिओ मॉर्निंग स्किन केअर रुटीनचा आहे. जर तुम्हाला मॉर्निंग स्किन केअर रुटीन करता येत नसेल आणि एकदम साधं सिंपल मॉर्निंग स्किन केअर रुटीन करायचं असेल तर तुम्ही असं स्किन केअर एकदम 3 ते 4 स्टेपमध्ये करू शकता. काहीही असं अवघड नाही आहे. कुठे बाहेर जायचं असेल, पटकन तयार व्हायचं असेल तर असं तुम्ही तयार होऊन जाऊ शकता. आणि मी एकदम न्यूड लिपस्टिक लावलेली आहे, जे की माझ्या स्किनला सूट होईल, माझ्या ओठांना सूट होईल अशी मी न्यूड लिपस्टिक लावलेली आहे आणि किती छान दिसते तुम्ही पाहू शकताय. आणि आता आज मी ह्याच्यामध्ये एक एक्स्ट्राची गोष्ट ॲड करणार आहे, जे की माझी सर्वात फेवरेट आहे मेकअपमध्ये, जो की मस्कारा. मस्कारा हा प्रत्येकीलाच आवडतो मला असं वाटते. तर मस्कारा मी हा NYBचा घेतलेला आहे आणि तो मस्कारा आता मी लावणार आहे. मस्कारा लावल्यामुळे आपले डोळे खरंच खूप छान दिसतात, उठावदार दिसतात. आणि काहीही मेकअप नाही केला ना तरीसुद्धा चालतो. मेकअप नसला तरी पण मस्कारा जर लावला आणि थोडीशी नॉर्मली लिपस्टिक लावली ना तर चेहरा अजूनच छान दिसतो. काहीही मेकअप करण्याची गरज नाही, कारण आपण जसं आहोत तसंच फार सुंदर आहोत. आणि जर आपण हे जर रुटीन ठेवलं ना तर आपली स्किन अजूनच छान राहते आणि जास्त एजड होण्यापासून वाचते असं मला वाटतं. जेव्हा आपण सनस्क्रीन मॉइश्चरायझर रेग्युलर ठेवतो आपल्या स्किन केअर रुटीनमध्ये तेव्हा. तर तुम्ही पण असंच करा की आपल्या स्किन केअर रुटीनमध्ये फेसवॉश, सनस्क्रीन, मॉइश्चरायझर, सिरम, तुम्हाला जर सिरम लावायला आवडत असेल तर तुम्ही लावू शकता. मी सध्या तरी नाही वापरते, पण नक्कीच लवकर मी स्टार्ट करणार आहे सिरमसुद्धा वापरायला. कारण काय होतं ना, तिशीनंतर आपल्या शरीरामध्ये खूप सारे बदल होत असतात, हार्मोनल चेंजेस होत असतात. त्याच्यामुळे आपल्याला हे सगळे प्रोडक्ट वापरणं गरजेचं असतं जर आपल्याला प्रेझेंटेबल दिसायचं असेल, छान दिसायचं असेल. आणि सतत आपण कॅमेऱ्यापुढे असतो, त्याच्यामुळे आपल्याला सतत चांगलं दिसायचं असतं. म्हणून मग हा माझा सारखा प्रयत्न असतो की मी कमीत कमी गोष्टींमध्ये कशी सुंदर दिसू शकते. तर याचंच जिवंत आणि ज्वलंत उदाहरण तुमच्यापुढे आहे. आणि तुम्हाला कसं वाटलं हे माझं आजचं साधं सिंपल एकदम नॉर्मल असं स्किन केअर मॉर्निंगचं? आवडलं असेल तर नक्कीच माझ्या चॅनेलला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करा. तर भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये आणि नवीन टॉपिकसोबत. तर कसा वाटला नक्की सांगा. स्वतःची काळजी घ्या. बाय बाय.